हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज होती मला रेड वेल्वेट केकची ऑर्डर. ॲक्च्युली तुम्ही ह्याचा बेस बनवतानाचा व्लॉग बघितलाच असेल, ज्याच्यामध्ये मी पूर्ण बेस बनवायचा व्लॉग टाकला होता आणि मी त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की हा केक बेंटो केकपेक्षा थोडासा मोठा होता आणि त्यांना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा हवा होता. त्यांच्या फ्रेंडचा बड्डे होता, सो त्यांच्यासाठी पाहिजे होता हा रेड वेल्वेट केक त्यांना. ह्याच्या आधी मी एक रेड वेल्वेट केकची व्हिडिओ टाकली आहे, व्लॉग टाकला होता. सो तो फोटो बघून मला भरपूर रेड वेल्वेट केकच्या ऑर्डर यायला लागल्यात आत्ता. ह्याच्या आधी तर नव्हते येत, बट तो केक खूप जणांना आवडला आहे. तशी अजून एक ऑर्डर येणार आहे मला, म्हणजे आली आहे. ती ऑर्डर मला द्यायची आहे 21 एप्रिलला. सो त्याचीही तयारी मी केली आहे, मटेरियल वगैरे आणून ठेवले. तर बेस तर तुम्ही बघितलाच मी कसा बनवला आहे. तर हा मी क्रम कोट करून घेतला आहे आणि छोटा केक असला की मी असं प्लेटवर ठेवूनच सेट व्हायला ठेवते, डायरेक्ट बेसवर नाही ठेवत. तर हा मला हार्ट शेपमध्ये टर्न करायचा होता आणि एका व्लॉगमध्ये मी मेन्शनसुद्धा केलं आहे, म्हणजे पूर्ण व्लॉग दाखवला आहे की तुम्हाला की मी राऊंड शेपला हार्ट शेपमध्ये कसं कन्वर्ट केलं. ते खूप इझी असतं, होऊन जातं ते. फक्त क्रमकोट नीट केलं की मग होऊन जातं. तर मी इथे दाखवलं नाही आहे तुम्हाला, कारण उन्हाळ्यामुळे क्रीम मेल्ट झाली होती आणि मला तो हार्ट शेपमध्ये चेंज करायला खूप वेळ गेला, कारण ती क्रीमनी लवकर सेट होत नव्हतं आणि फिनिशिंगही होत नव्हती. सो फायनली ती फिनिशिंग झाली. ही अशी फिनिशिंग केली मी, डायरेक्टली बेसवर ठेवूनच फिनिशिंग करून घेतली आणि मग त्याला हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करूनच फिनिशिंग केली. तर जी एक्स्ट्रा क्रीम होती ती मी पुसून घेते आहे टिश्यू पेपरनी आणि नंतर स्टारच्या नोझलने मी वरतून हार्ट शेपला डिझाईन काढते आहे. तर जी मी आधीच्या रेड वेल्वेट केकला यूज केली होतं स्टारचं नोझल, तर ही त्याच्यापेक्षा थोडी छोटी साईज आहे, कारण ही छोट्या केकला यूज करतो आपण. सो मी असं डबल डिझाईन काढून घेतली. खूप छान दिसतं आहे हे, तुम्ही बघू शकता कशी फिनिशिंग झाली आहे आणि खूप प्रयत्नानंतर फायनली माझी क्रीम नीट सेट झाली आणि डिझाईनही खूप छान आली आहे. तर रेड वेल्वेट केक म्हणले की एक्स्ट्रा बेस हा करावाच लागतो आणि हा माझा होता एक्स्ट्रा बेस, ज्याचा मी मिक्सरमध्ये क्रश करून घेतला, थोडं सेपरेट करून घेतलं त्याला आणि मग सेट व्हायला ठेवलेला केक बाहेर काढला आणि मग ते जे क्रश होतं ते वरतून ॲज अ टॉपर म्हणून यूज केलं. तर असं बनवते मी रेड वेल्वेटचं केक. जास्त काही हार्ड नसतो, इझी असतो, खायलाही खूप छान लागतो. फक्त केक जर तुम्हाला ऑर्डर असेल तर थोडा लवकर बनवून ठेवायचा, म्हणजे कसं केक खूप म्हणजे जेवढा केक सेट होईल तेवढा कस्टमरला आवडेल आणि तेवढा छान लागेल. तर हे लावून झाल्यानंतर ह्याच्यानंतर मी लेटर्स ऑलरेडी तयार करून ठेवले होते. हे मी व्हाईट कंपाऊंडचे लेटर्स तयार करून ठेवले, जे माझ्याकडं त्याचा मोल्ड आहे. सो मोल्डमध्ये टाकूनच मी रेडी केलं आहे हे आणि हे मी बेसला स्टिक करून घेते आहे व्हाईट कंपाऊंडमध्ये टाकून. तर हा आहे त्याचा फायनल लुक. खूप छान दिसतं ते. त्याच्यानंतर त्या राऊंड केकलाही रिबिन होती, सो त्यांनाही ह्या केकला रिबिन हवी होती आणि हार्ट शेपला रिबिन लावायची म्हणल्यावर मी फर्स्ट टाईमच लावत होते. सो थोडासा वेळ लागला मला, कारण खूप सांभाळून करावं लागतं. होममेड केक असलं की फ्रेश केक असतो आणि क्रीम ही तेवढी फ्रेश असते. थोडाही हात लागला की केकची फिनिशिंग पूर्ण खराब होते. सो मी हे खूप सांभाळून करत होते, एकदम हळूहळू रोटेट करत होते रोटेटर. रिबिन लावून झाल्यानंतर त्यांना एक फ्लावरही पाहिजे होतं. सो मी त्या रिबिनचंच एक छोटंसं फ्लावर बनवलं. त्याचं मी दाखवलं नाही व्हिडिओ, सॉरी, पण एका व्लॉगमध्ये मी नक्की मेन्शन करेल की मी ते फ्लावर कसं बनवलं. ते फ्लावर बनवून झाल्यानंतर मी ते फ्लावर लावलं आणि तुम्हाला पुढे दिसेलच की त्या फ्लावरचा फायनल लुक हा कसा दिसतो. तर उद्या एक छानसा व्लॉग येणार आहे. तर त्या व्लॉगमध्ये एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण आणि ते सरप्राईज माझ्यासाठीही होतं. ते तुम्हाला नक्कीच कळेल. त्याच्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की ते सरप्राईज काय होतं, जे माझ्यासोबत एवढ्या वर्षामध्ये फर्स्ट टाईम झालं आहे, जे मी खूप इयरपासून ट्राय करते बट ते पॉसिबल होत नव्हतं, पण ह्यावेळेस ते झालं आहे. तर तुम्ही नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे मी व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच ते चेक करू शकता की नक्की ते सरप्राईज काय होतं. तर हे होतं ते छोटंसं फ्लावर जे मी बनवलं होतं. तर हे फ्लावर लावून झाल्यावर हा आहे तर फ्लावरचा फायनल लुक आणि आता राहिलं होतं फक्त रोज लावायचं. तर हा एक स्पेशल केकमध्ये मेन्शन होतो हा केक. तर ह्या केकला मी 1 kg स्क्वेअर बेस यूज केला आहे आणि लेटर्सला तर व्हाईट कंपाऊंडच यूज केले आणि हा रोज आणला होता मी, एकदम फ्रेश रोज होता.
जेव्हा मी माझ्या पप्पांना आणायला सांगितलं होतं, मला खाली जायचं खूप कंटाळा येतो, सो कोणी जर खाली गेलं असेल तर मी त्यांनाच कॉल करून सांगते की तुम्ही असं असं येताना घेऊन या. तर पप्पांनी खूप छान रोज आणलं होतं, एकदम फ्रेश होतं. तर त्या रोजला मी टेपने पॅक केलं होतं आणि ते तसं छान नव्हतं दिसत, तर मग मी त्याला रिबिन बनवली एक छोटीशी आणि ती रोजवर लावली. तर तुम्हाला दिसेलच लास्टला की केकचा फायनल लुक कसा होता. खूप सुंदर झाला होता केक. तर ज्यांची ऑर्डर होती त्या कस्टमरलाही खूप आवडला. तर हे मी टॉपर्स लावून घेतले. सेम त्या केकसारखेच टॉपर्स हवे होते त्यांना. टॅगही सेम हवा होता, बट काय झालं, हा केक छोटा होता, सो एवढा मोठा टॅग ह्या केकला सूट नसता झाला. तर मी हा टॅग लावला त्याला. ह्या टॅग्सला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा टॅग जेव्हा आपण बघतो त्यावेळेस तो असा डर्टी झाल्यासारखा वाटतो, पण ह्या टॅग्सला असं वरतून प्लास्टिकचं एकदम थिन कवर असतं, ते काढले की टॅग खूप सुंदर दिसतो. तर हा आहे केकचा फायनल लुक. कसा वाटला तुम्हाला हा केक नक्कीच सांगा. आणि अशाच खूप साऱ्या व्हिडिओज बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा आणि खूप सपोर्ट करा. आणि उद्याचा व्लॉग नक्की बघा सगळ्यांनी. खूप सुंदर व्लॉग आहे आणि एक छोटंसं सरप्राईज आहे त्याच्यामध्ये. माझ्यासाठी तो खूप मोठं सरप्राईज आहे. सो सबस्क्राईब करा. थँक्यू.